गेल्या अनेक दिवसांपासून नवराष्ट्र डिजिटल या तुमच्या लाडक्या प्लॅटफॉर्मवर आपण मराठा आंदोलनाचं कव्हरेज सातत्यानं करतोय। राज्य सरकारची बाजू नेमकी काय आहे, मराठा समाजातल्या या कार्यकर्त्यांची बाजू नेमकी काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलो। आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण राज्य सरकारच्या वतीनं राधाकृष्ण विखे पाटील जे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष आहेत ते मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आले आणि त्यांनी आश्वासन दिलं की राज्य सरकार हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी तयार आहेत आणि त्याचा GR ते त्यांना देतील। हे म्हटल्यानंतर काही महत्त्वाच्या घडामोडी घडायला सुरुवात झाली आणि म्हणून या सर्व मराठा बांधवांशी कार्यकर्त्यांशी आम्ही बातचीत करणार आहोत, कारण हा कदाचित त्यांचा शेवटचा आजचा आंदोलनाचा दिवस असू शकतो जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार, कारण या राज्य सरकारच्या निर्णयावर ते आंदोलन संपवू शकतात, अर्थात गॅझेटियर हातात आल्यानंतर। तर मी काही बांधवांशी बातचीत करणार आहे। मला सांगा की खूप साऱ्या मागण्या होत्या, आज घडीला हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर तुमचा 100% विजय झाला असं म्हणता येईल आपल्याला, त्याचा नेमका फायदा काय होणार आहे? हैदराबाद गॅझेट म्हणजे मिळाल्यानंतर आपल्याला 100% तर म्हणता येणार नाही, पण सातारा जे गॅझेट आहे ते जर झालं तर 100% नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। आणि सातारा गॅझेट पण पूर्ण होणार आहे अशी विखे पाटलांनी त्यांनी सांगितलं की या 15 ते 20 दिवसामध्ये काही तांत्रिक त्रुटी आहे, त्या त्रुटी झाल्याच्या नंतर नक्कीच आपल्याला 100% त्याचा फायदा आहे। मला एक सांगा की हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा GR तुमच्या हातात येईल, पण साताऱ्याबद्दल अजूनपर्यंत निर्णय व्हावयाचा आहे, बॉम्बे गॅझेट बद्दल पण निर्णय व्हायचा बाकी आहे अजून? हो, साताऱ्याचा पण बाकी आणि बॉम्बे याचा पण बाकी आहे। बरं, दुसरा मुद्दा असा आहे की हैदराबाद गॅझेटियर लागू झाल्यानंतर नेमक्या काय गोष्टी घडतील, सामान्य मराठा बांधवाला जर समजायचे असेल, ते इथे नाही आहेत, तर त्यांना तुम्ही कसं समजून सांगाल की त्यामुळे ते OBC आरक्षण लागू होण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकेल? पुढची काय होईल नेमकं? नाही, GR काढल्याशिवाय काही का सांगता येणार नाही आम्हाला, पण GR आल्याशिवाय। आता 9 वाजेपर्यंत GR बोला सर। हैदराबाद गॅझेट वर कसं आहे सर, महाराष्ट्रात मराठवाड्यामध्ये नांदेड मधल्या 25,000 नोंदी सापडलेल्या आहेत सर हैदराबाद गॅझेट मध्ये। परभणीच्या 40,000 नोंदी सापडलेल्या आहेत। जवळपास अशा प्रत्येक जिल्ह्यामध्ये 20-25,000 नोंदी सापडलेल्या आहेत। त्या नोंदीचा अवयोग नक्कीच OBC आरक्षणासाठी लागू होते सर आम्हाला। मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन एक ही मागणी सरकारनं मान्य केली म्हणून हे आता आंदोलन ते मागे घेतात, पण बाकी मागण्यांचं काय आहे? कोणी बोलू शकाल या मुद्द्यावरती? कुठल्या मागण्या होत्या तुमच्या? तुम्ही बोलू शकाल, तुमच्यापैकी कोणी आहे बोलणारा? नाही। हा सर, बाकी मागण्या अशा होत्या की त्यांनी जे मराठा समाजावरती अन्याय झालेला आहे, काही गुन्हे वगैरे दाखल झालेले आहेत, ते गुन्हे पाठीमागे घेत होत म्हणून GRच काढला साहेबांनी। GR ची प्रत हातात दिल्याशिवाय मी उठणार नाही म्हणून सांगितलं। आणि मराठवाड्यासाठी सर विषय असाच आहे की मराठवाड्यासाठी 25,000 नोंदी, अशा 68 लाख नोंदी आहेत सर। 68 लाख नोंदीमध्ये प्रत्येक जण एकमेकाचा कुठे ना कुठेतरी सोयरे नातेवाईक लागतात, नाळचमट लागतात सर, आणि त्याच्यामुळे प्रत्येक मराठवाड्यातला OBC मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो सर। बरं, या 57 लाख नोंदी चा उल्लेख वारंवार होत होता, त्याचं नेमकं काय झालंय? त्यांना सर्टिफिकेट मिळाले, परंतु ते व्हॅलिड नव्हते, तर ते व्हॅलिड करण्यासाठी आज विखे पाटलांनी सांगितलं ते व्हॅलिड 100% या हप्त्यामध्ये होऊन जातील। जरांगे पाटील म्हणाले की जे पूर्वीचे मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते चंद्रकांत पाटील, जे म्हणाले परवा की मराठा समाज मागास नाही, त्यांनी त्या व्हॅलिडिटी रोखल्या होत्या असं जरांगे पाटील म्हणाले। नाही, काही अधिकारी होते की त्यांनी पैशाची मागणी करत होते, त्यामुळे त्या नोंदी ते देत नव्हते व्हॅलिडसाठी, आणि पैसे जर दिले तर ते 100% देत होते। याचा अर्थ ते काम ओके आहे, त्यात पुढे आता विषय राहिलेला नाही। पोलिसांनी आता म्हणजे कारवाईला सुरुवात केली होती, आपण पाहतो हा जर मोकळा रस्ता थोडासा अजून इथे वाहतूक विस्कळीत झाली आहे, पण हायकोर्टात हे प्रकरण गेलं, पोलिसांनी ऍक्शन घेतली आणि मध्ये हे राज्य सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत एक संवाद सुद्धा सुरू ठेवला होता। कुठे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही म्हणजे कुठल्या तरी एक दबाव निर्माण झाला होता म्हणून मग आंदोलनातलं माघार घेतली जाते वगैरे, अशी कुठली भावना तुमच्या मनामध्ये? दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता फक्त, पण दबावाला मराठा समाज बळी पडला नाही, याचं हे आज यश म्हणावं लागेल। बरं, एकंदरीत या 5 ते 6 दिवसांच्या तुमच्या सगळ्या आंदोलनाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे?
सर आमचं म्हणणं एकच आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलेलं आहे ते 100% सक्सेस झालेलं आहे सर. आणि जरांगे दादाच्या पाठीमागे अख्खा महाराष्ट्र आहे, मराठा समाज आहेच सर आहे. आणि त्यातल्या त्यात विशेष असा आहे सर की मराठा समाजासाठी जे आज स्वातंत्र्य दिन आहे सर खरं तर मराठा जातीसाठी. कारण आतापर्यंत मराठा जाती ह्या मागासलेली आहे, विखे दादा म्हणले असतील, पण मराठा समाजाला आज 2-2 गुंठे 20-20 गुंठ्यावर जमीन येऊन पडलेली आहे सर. त्याच्या लेकराचा उदरनिर्वाह कसा करावा हे कळत नाही. 1-2 मार्कावरून त्याचे लेकरं जातात सर. त्याच्या पोटातली किवळा आज दादाने जिंकली आणि आज मराठवाड्यात विजय मिळवून दिला सर. ओबीसी मधूनच आरक्षण पाहिजे अशा प्रकारची त्यांची मागणी होती जरांगे पाटलांची, म्हणजे तुमची ती मागणी काही मान्य होणार नाही असंच चित्र पूर्वी पण होतं, आताही आहे. त्याबद्दल काही आता कुठे उल्लेख आला नाही आजचा. आमची ओबीसीतून मागणी होती, आम्हाला ओबीसीतून आम्ही मागणी केली, आम्हाला ओबीसी मध्ये घ्या असं आमचं म्हणणं होतं. आम्हाला ओबीसीचं आरक्षण काढून आम्हाला आरक्षण पाहिजे नव्हतं. पहिले जे ओबीसी जावं मुळात, पण काही आमच्या जे पूर्वी जे लोक आहेत त्यांना आम्हाला आरक्षण पाहिजे नाही. कारण आमच्याकडे 100 एकर जमीन 150 एकर जमीन होती, आज ते राहिलेली नाही आहे. आज ते 2 एकरवर गुंठ्यावर येऊन टेपलेले आहेत. आमच्या लेकराचा उदरनिर्वाह किंवा आमची आर्थिक परिस्थिती किंवा आमचं जे सरकारनं नियम लावले होते की मराठा समाजाला एवढी फी भरा तेवढी फी भरा, लाखानं भरा अशी फी होती, ती आमच्याकडून होत नव्हतं. त्यासाठी हे लढा होता, आम्ही हे लढा जिंकलो. आज आमच्यासाठी किंवा आमच्या लेकरासाठी मनोज दादानं आम्हाला भाकरीची सोय करून दिली, आयुष्याची भाकरी मिळालेली आहे. पटापट रिॲक्शन्स आपण आता घेऊया. काय वाटतं या आंदोलनावर? आता विजय झाला खरं तर या आंदोलनाबद्दल मागच्या वर्षी एससीबीसी कॅटेगरी मधून आरक्षण भेटलं होतं, त्याच्यामुळे माझं एक पोदारलाच आहे, मी इथे कॉलेजला ऍडमिशन झालंय. पण फरक हाच पडतो की एससीबीसी मधून मला फीस पूर्ण भरावं लागते, त्याच्यामुळे नंबर तर लागलाय कॉलेजला, पण फीस 80,000 100 1 लाख वगैरे जाते. आणि जर ओबीसी कॅटेगरीतून बघितली आमच्या वर्गातल्या मुलांना फक्त 10,000 ते 8,000 फीस आहे. फीसचा बरंच फरक पडतो ओबीसी मध्ये. कुठे राहतोस, कुठल्या गावात? मी इथेच उरलेला आहे, संभाजीनगर मधून आलोय मी. संभाजीनगर मधून आले. आता हा पण समजा नोंदी हैदराबाद गॅझेटियर लागू झालं तर मग तुमचं कुणबी स्टेटस मिळेल आणि मग ओबीसी आरक्षण तुम्हाला मिळेल. पण ही प्रक्रिया तशी थोडी किचकट आहे. आता सध्या वेळ तर लागेल, पण ओबीसी म्हणून झाला तरच फायदा होईल. आता मागच्या वर्षी एससीबीसी दिलं, त्याच्यातून फक्त मार्क्स थोडे कमी जास्त झालेत, पण फीस मध्ये काही फरक नाही पडला. दादा कुठून आलात तुम्ही? लातूरवरून आलो. काय रिॲक्शन आता आजची? काय प्रतिक्रिया तुमची? प्रतिक्रिया आमचं सर्वांसाठी हे ऐतिहासिक सण आहे, ऐतिहासिक दिवस आहे. का तर हे आम्ही परेशान होतो 50 वर्षापासून. 50 वर्षापासून आमची लेकराबाची परेशानी होती. हो सर हे जे म्हणतात ते बरोबर आहे. आंदोलनावर काय म्हणण्यात? आज मराठ्यांचा विजय झाला असं मी म्हणतो. 40 वर्षापासून हा लढा चालू होता. मराठ्यांना न्याय मिळाला. आज आमचं असून आम्हाला मिळत नव्हतं, ते आज फडणवीस साहेबांनी दिलं. धन्यवाद. काय बोलता? आजचं काय तुझं मत आहे या आंदोलनावर? आज आरक्षण आज भेटलेलं आहे. सरकारने जी आर काढलेला आहे. हे आपले जी आर ची आपण वाट बघत आहोत. जेव्हा आपलं जी आर पूर्ण पास होईल. आज जी आर आलेला आहे. थोडं थांबून येईल 10-15 मिनिटात. 10-15 मिनिटात जी आर येणार आहे. चला चला म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईचे आझाद मैदान, वाशी, नवी मुंबई पासून सातत्यानं हे मराठा आंदोलक इथे आझाद मैदानात आणि सीएसटीएम या परिसरात येत होते. महानगरपालिकेच्या इमारतीच्या आजूबाजूचा हा सगळा परिसर मराठा आंदोलकांनी व्यापला होता. प्रचंड घोषणा, वाहतूक विस्कळीत झाली, वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सातत्यानं येत होत्या. या आंदोलनाचा जो शेवट झालाय तो विजयानं झाला असा दावा मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी, मराठा समाजातल्या बांधवांनी केलाय. यापुढे राज्य सरकार नेमकी काय कार्यवाही करते आणि हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासाठी म्हणून काय साधारणतः पुढे पावलं उचलली जाते ती खूप महत्वाची आहे. खूप धन्यवाद. कॅमेरामन विशाल सोबत मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल, मुंबई. GR येऊपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही. GR येऊपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही.